तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मस्के कोचिंग क्लासेस यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आपण 10 स्टँडर्डचं सायन्स फर्स्टचा 5th नंबरचा चॅप्टर चालू करणार आहेत. पहा, चॅप्टरचं नेम आहे हीट. काय नेम आहे चॅप्टरचं? हीट आहे. पहा आता व्हॉट इज मीन बाय हीट? हीट म्हणजे काय? हीटची जर मला डेफिनेशन करायची म्हणली तर कशी करता येईल बरं? कोण सांगतंय? सांग. व्हॉट इज मीन बाय हीट? हीट म्हणजे काय? उष्णता. पण जर मला हीटची काय करायची डेफिनेशन तर कशी करता येईल? पहा, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. सगळ्यात अगोदर हीट कशाचा फॉर्म आहे? एनर्जीचा. आणि हीटची ट्रान्सफर आहे. पहा, हीट ट्रान्सफर ही हॉट ऑब्जेक्ट पासून कोल्ड ऑब्जेक्ट पर्यंत काय होत असते? ट्रान्सफर. म्हणजेच मला हीटची डेफिनेशन करायची म्हणली कशी करता येईल सांगा. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी which is transfer from hot object to cold object. म्हणजे काय? हीट काय? एक एनर्जीचा फॉर्म आहे. पहा, हीट कशाचा फॉर्म आहे? एनर्जीचा. आणि तो ट्रान्सफर कुठून कुठं होतो? पहा, कोल्ड ऑब्जेक्ट पासून हॉट ऑब्जेक्ट पासून कोल्ड ऑब्जेक्ट पर्यंत. आता मला सांगा, सपोज जर तुम्ही एखाद्या गरम वस्तूला हात लावला तर तुमचा हात काय होतो? पहा, भाजतो. आता सर्वात अगोदर आपला जो हात आहे पहा, तो कसा असतो? कोल्ड असतो. कसा असतो? कोल्ड. तुम्ही जर एखाद्या हॉट ऑब्जेक्टला काय केलं? टच केलं तर तुमचा हात पण काय होतो? भाजतो. म्हणजे जर हीट काय आहे? हीटची जर डेफिनेशन करायची म्हणली तर सगळ्यात अगोदर हीट कशाचा फॉर्म? एनर्जीचा आहे. कशाचा आहे? एनर्जीचा. आणि ते ट्रान्सफर होतं पासून कुठपासून कुठपर्यंत? हॉट ऑब्जेक्ट पासून कोल्ड ऑब्जेक्ट पर्यंत. तर हीट काय समजलं का? हा. त्यानंतर मला सांगा, हीटचं एसआय युनिट काय आहे? एसआय युनिट ऑफ हीट. मी काय म्हणलं? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट हा कशाचा फॉर्म आहे? एनर्जीचा. त्यानंतर पहा, वर्क पण कशाचा फॉर्म आहे? एनर्जीचा. वर्क इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. तसंच हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. मग जसं वर्कचं युनिट काय आहे? वर्कचं युनिट काय? वर्क. व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क? वर्कचं युनिट काय आहे? जूल आहे. पहा, वर्कचं काय आहे? जूल. वर्क इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. मग एनर्जीचं पण युनिट काय आहे? जूल आहे. आणि हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. मग हीटचं पण युनिट काय झालं? जूल. हीटचं पण एस युनिट काय झालं? जूल. बरोबर. हीटचं एस युनिट काय झालं? जूल. त्यानंतर मला सांगा, हीटचं सीजीएस युनिट काय आहे? सीजीएस युनिट ऑफ हीट. सांगा, हीटचं सीजीएस युनिट काय आहे? एस युनिट काय झालं? जूल झालं. बरोबर. त्यानंतर हीटचं सीजीएस युनिट काय आहे? सीजीएस युनिट ऑफ हीट. सीजीएस युनिट काय? पहा, कॅलरी. काय आहे? कॅलरी. म्हणजेच हीटचं सीजीएस युनिट काय आहे? कॅलरी. एस आय काय आहे? जूल. आता एस युनिट काय? सीजीएस युनिट काय? तुम्ही 8वीला पाहिले. पहा, एस आय म्हणजे काय? सिस्टम ऑफ इंटरनॅशनल युनिट. आणि सीजीएस म्हणजे काय? सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टम आहे. पहा, आता मला सांगा, 1 कॅलरी बरोबर किती जूल असतं? सांगा, 1 कॅलरी बरोबर किती जूल? 1 कॅलरी बरोबर किती जूल असतं? चला, 1 कॅलरी बरोबर असतं पहा 4.18 जूल. 1 कॅलरी बरोबर किती असतं? 4.18 जूल. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. इथपर्यंत समजलं काय? हीटची डेफिनेशन काय? त्यानंतर हीटचं काय? एसआय युनिट. आणि त्यानंतर हीटचं कोणतं युनिट पाहिलं आपण? सीजीएस युनिट. आणि त्यानंतर 1 कॅलरी बरोबर काय असतं? 4.18 जूल. आता मी जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू जूल मध्ये दिली पहा, बरोबर, आणि त्याची कॅलरी मध्ये करायची सांगितली तर काय करायचं? तुम्ही 4.18 ने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. ओके. आता इथपर्यंत जर लक्षात आलं असलं तर 1 कॅलरी बरोबर काय सांगा मला सर? व्हॉट इज मीन बाय 1 कॅलरी? 1 कॅलरीची काय करायची? डेफिनेशन करायची आपल्याला. सांगा, 1 कॅलरी म्हणजे काय? 1 कॅलरी म्हणजे काय? 1 कॅलरीची काय करायची? डेफिनेशन सांगा. 1 कॅलरी म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी absorb or release. Absorb or release from absorb or release to raise the temperature of 1 gram of water 1 gram of water
टू 1 कॅलरी फ्रॉम 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस. आली का लक्षात? 1 कॅलरीची डेफिनेशन काय आहे पहा. सपोज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एक तर काय होणार ऍब्झॉर्ब, कोणती पण हीट एनर्जी ती एक तर काय होणार ऍब्झॉर्ब होणार किंवा एक तर काय होणार रिलीज होणार. बरोबर. आता ती जी हीट एनर्जी पहा ती ऍब्झॉर्ब और रिलीज. आता ती हीट एनर्जी घेताना मला वॉटर काय घ्यायचंय 1 ग्रॅम आणि हीट एनर्जी 1 कॅलरी पर्यंत आपल्याला काय करायची हीट एनर्जी हीट करायची. पण ते टेम्परेचर किती असलं पाहिजे 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ती टेम्परेचरची रेंज किती असली पाहिजे 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस. तेव्हाच ती माझं काय होईल 1 कॅलरी हीट. आलं लक्षात? 1 कॅलरी हीटची डेफिनेशन काय आहे. मी एखादं काय घेतलं सपोज वॉटर घेतलं. वॉटर घेताना किती घ्यायचं 1 ग्रॅम. पण ते 1 ग्रॅम वॉटर घेताना मला त्याचं टेम्परेचर फक्त 14.5 डिग्री सेल्सिअस पासून जर 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत मी काय केलं रेज केलं. काय केलं रेज. तर ते माझं काय होणार 1 कॅलरी ऑफ हीट. ते काय होणार माझं 1 कॅलरी ऑफ हीट. आता मी हे टेम्परेचर स्लाइटली जरी चेंज केलं, स्लाइटली म्हणजे कसं 14.5 डिग्री सेल्सिअस ऐवजी मी जर 14.4 जरी घेतलं किंवा 15.5 डिग्री सेल्सिअस ऐवजी मी 15.6 जरी घेतलं तरी ते 1 कॅलरी हीट होणार आहे का नाही. तरी पण ते 1 कॅलरी हीट होत नाही. यामध्ये जर मी स्लाइटली जरी या रेंज मध्ये मी स्लाइटली जरी चेंज केला तरी पण ते 1 कॅलरी हीट होत नाही. यालाच काय म्हणतात या रेंज मध्ये जे टेम्परेचर असतं त्याला काय म्हणतात 1 कॅलरी ऑफ हीट. इथपर्यंत आलं लक्षात? 1 कॅलरीची डेफिनेशन काय आहे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ब और रिलीज टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर टू 1 कॅलरी फ्रॉम 14 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस. आता पहा तुम्ही 9वीला असताना 3 कन्सेप्ट पाहिल्या होत्या. कोणकोणत्या हीट ट्रान्सफर. काय पाहिलं होतं हीट ट्रान्सफर. आता जे हीट ट्रान्सफर आहे पहा हीट ट्रान्सफर 3 प्रकारे होतं. सांगा कोणकोणते येतं ते 3 टाईप सांगा. ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू सांगा ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू कंडक्शन. ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू कंडक्शन. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू कन्व्हेक्शन. ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू कन्व्हेक्शन. त्यानंतर थर्ड काय होतं ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू रेडिएशन. ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू रेडिएशन. म्हणजे तुम्ही 3 कन्सेप्ट पाहिलं होतं 9वीला. कोणकोणत्या हीट ट्रान्सफर हे 3 टाइप्स मध्ये होतं. एक तर ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू कंडक्शन, ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू कन्व्हेक्शन आणि ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू रेडिएशन. मग कंडक्शन म्हणजे काय, कन्व्हेक्शन म्हणजे काय आणि रेडिएशन म्हणजे काय. पहा कंडक्शन मध्ये काय होतं हीट ट्रान्सफर होते कशातून सॉलिड मधून. ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू सॉलिड. त्यानंतर कन्व्हेक्शन मध्ये काय होतं पहा हीट इज ट्रान्सफर थ्रू लिक्विड अँड गॅस. हीट इज ट्रान्सफर थ्रू लिक्विड अँड गॅस. आणि त्यानंतर रेडिएशन मध्ये काय होतं हीट इज ट्रान्सफर थ्रू व्हॅक्यूम. हीट इज ट्रान्सफर थ्रू व्हॅक्यूम. हीट कशातून ट्रान्सफर होते व्हॅक्यूम मध्ये. अलग लक्षात? कंडक्शन कन्व्हेक्शन आणि रेडिएशन म्हणजे काय. कंडक्शन म्हणजे काय हीट कशातून ट्रान्सफर होते सॉलिड मधून. जर त्याचं एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर काय घेतलं तुम्ही एक चमचा घेतला बघा. काय घेतला चमचा. त्या चमच्यावर काय घेतली एक मेणबत्ती घेतली. काय घेतली मेणबत्ती. मग थोड्या वेळाने काय होईल तुम्हाला चमचा कसा हीट झालेला थोडा जाणवून पहा. म्हणजेच त्यावरून तुमचं काय लक्षात येतं हीट कशातून ट्रान्सफर होते सॉलिड मधून. बरोबर. त्यानंतर कन्व्हेक्शन मध्ये हीट ट्रान्सफर कशातून होते लिक्विड आणि गॅस मधून. आता तुम्ही रोज आंघोळीला जे पाणी तापतात पहा ते तर तुम्हाला एक्झाम्पल माहित असेल. त्याच्यावरून काय लक्षात येतं लिक्विड मधून पण काय होते हीट ट्रान्सफर होते. आता पाणी जे तापताना पहा ते खालून वर तापतं पहा वरून खाली कधी तापत नाही. म्हणजे लिक्विड मधून पण हीट काय होते ट्रान्सफर. आता गॅस मधून तुमचे वॉटर जे व्हेपर तयार होतात म्हणजे ते व्हेपर कशा असतात थंड असतात का नाही. कशा असतात व्हेपर कशा असतात गरम असतात पहा. त्यावरून तुमच्या काय लक्षात येतं हीट ट्रान्सफर होतो कशातून गॅस मधून पण. बरोबर. कंडक्शन झालं कन्व्हेक्शन झालं. त्यानंतर रेडिएशन म्हणजे काय हीट ट्रान्सफर कशातून होतं व्हॅक्यूम मधून. कशातून होतं व्हॅक्यूम मधून. याचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर काय सांगता येईल सांगा हीट ट्रान्सफर थ्रू व्हॅक्यूम. सांगा याचं एक्झाम्पल काय सांगता येईल रेडिएशन ऑफ सन. म्हणजे जे सनचे रेज पहा ते सनचे रे अर्थवर येतात. बरोबर. सनचे रे कुठे येतात अर्थवर. आता सन आणि अर्थ मध्ये कोणतं मीडियम आहे का जसं अर्थवर आपल्या कोणतं मीडियम आहे एअर आहे. बरोबर. तसं सन आणि अर्थच्या मध्ये कोणतं मीडियम आहे का नाही. मध्ये कोणतं मीडियम आहे व्हॅक्यूम आहे. मध्ये काय आहे व्हॅक्यूम आहे. पण त्यामधून पण हीट काय होते
ट्रान्सफर होते, त्यामधून पण हीट काय होते ट्रान्सफर. त्यालाच काय म्हणतात रेडिएशन. त्यालाच काय म्हणतात रेडिएशन. म्हणजे व्हॅक्यूम मधून जर हीट ट्रान्सफर झाली तर त्याला म्हणतात रेडिएशन. लिक्विड आणि गॅस मधून जर हीट ट्रान्सफर झाली तर त्याला म्हणतात कन्व्हेक्शन. आणि जर हीट ट्रान्सफर ही सॉलिड मधून झाली तर त्याला काय म्हणतात कंडक्शन. त्याला काय म्हणतात कंडक्शन. तर आलं लक्षात इथपर्यंत? इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं का? इथपर्यंत लक्षात आलं तर नेक्स्ट जाऊत पहा आपण. त्यानंतरचा पॉइंट आहे पार्ट टेम्परेचर. त्यानंतर काय आहे टेम्परेचर. त्यानंतर काय आहे टेम्परेचर आहे पहा. तर व्हॉट इज मीन बाय टेम्परेचर सांगा. टेम्परेचरची डेफिनेशन करता येईल का सांगा. सांगा टेम्परेचर म्हणजे काय. पहा इट इज द मेजर ऑफ. टेम्परेचर म्हणजे काय. इट इज द मेजर ऑफ. इट इज द मेजर ऑफ hotness or coldness of the body. It is the measure of hotness or coldness of the body. त्यालाच काय म्हणतात टेम्परेचर. आता सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे पहा, तो ऑब्जेक्ट किती कोल्ड आहे किंवा ते ऑब्जेक्ट किती हॉट आहे हे जे मेजर करण्याचं क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट आहे पहा, त्याला काय म्हणतात टेम्परेचर. त्याला काय म्हणतात टेम्परेचर. आता एखादा वस्तू आहे पहा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर कशात कोणत्या इन्स्ट्रुमेंटने मोजतो आपण सांगा. कोणत्या मोजतो थर्मोमीटरने. कशाने मोजतो थर्मोमीटर. कशात जर मला टेम्परेचर मोजायचं असलं ते टेम्परेचर मी कशात मोजणार थर्मोमीटर मध्ये बरोबर. त्यानंतर टेम्परेचर चे 3 युनिट आहेत पहा कोणकोणते सांगा. फर्स्ट कोणतं आहे डिग्री सेल्सिअस. त्यानंतर सेकंड कोणतं आहे केल्विन. आणि थर्ड कोणतं आहे डिग्री फॅरनहाइट. म्हणजे टेम्परेचर कशा कशात मेजर करतात डिग्री सेल्सिअस त्यानंतर केल्विन आणि फॅरनहाइट. आता हे तिन्हीचं पण इंटर कन्व्हर्जन करताना काही फॉर्म्युले आहेत पहा, ते फॉर्म्युले पाहून घ्या. जर डिग्री सेल्सिअसचं मला जर केल्विन मध्ये करायचं असलं तर तो कोणता फॉर्म्युला आहे. त्यानंतर डिग्री सेल्सिअसचं जर मला फॅरनहाइट मध्ये करायचं असलं तर तो कोणता फॉर्म्युला आहे. जर मी तुम्हाला एखादं टेम्परेचर दिलं पहा किती दिलं 27 डिग्री सेल्सिअस. एखादं टेम्परेचर दिलं 27 डिग्री सेल्सिअस आणि मी जर तुम्हाला सांगितलं हे टेम्परेचर कशात करा केल्विन मध्ये करा. कशात करा केल्विन. तर काय करायचं सांगा काय करायचं 273 ची काय करायची ऍडिशन करायची. म्हणजे ते टेम्परेचर मला कशात होतं केल्विन मध्ये होतं. कशात होतं केल्विन. म्हणजे 27 डिग्री सेल्सिअस केल्विन मध्ये किती झालं 300 केल्विन. किती झालं 300. म्हणजे टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतात केल्विन मध्ये मोजतात आणि फॅरनहाइट मध्ये पण मोजतात. जर मी तुम्हाला विचारलं आता सध्या आपलं रूम टेम्परेचर किती तर तुम्ही सांगू शकता 2700 30 32 36. पण त्याला युनिट महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे युनिट. डिग्री सेल्सिअस हे काय त्याचं युनिट आहे पहा. युनिट शिवाय होतं काही. जर तुम्ही शॉपला गेलात पहा किंवा जर दुकानात घरच्यांनी लावलं तुम्हाला साखर आणायला असं म्हणतात का दुकानात जाऊन 1 साखर द्या किंवा 2 साखर द्या 3 साखर द्या असं म्हणतात का नाही. किंवा पेट्रोल टाकायला गेलात पेट्रोल टाकायला गेलं म्हणतात का 1 पेट्रोल द्या 2 पेट्रोल द्या. काय महत्वाचं असतं त्याला युनिट महत्वाचं असतं. काय महत्वाचं असतं युनिट. 1 किलोग्राम साखर हे किलोग्राम काय झालं त्याचं युनिट झालं. काय झालं युनिट. किंवा 1 लिटर पेट्रोल हे लिटर काय झालं युनिट. तसं लिटर युनिट झालं. त्यानंतर किलोग्राम युनिट झालं. तसं टेम्परेचरचं युनिट काय आहे डिग्री सेल्सिअस केल्विन आणि फॅरनहाइट. त्याच्यामुळं युनिट काय असतात महत्वाचे असतात पहा. ते टेम्परेचर लक्षात आलं का. टेम्परेचरची डेफिनेशन काय केली आपण इट इज द मेजर ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द बॉडी. टेम्परेचर कशात मोजतात थर्मोमीटर मध्ये. आणि त्यानंतर टेम्परेचर चे 3 युनिट आहेत पहा कोणकोणते येतं डिग्री सेल्सिअस केल्विन आणि फॅरनहाइट. तिन्हीचं पण इंटर कन्व्हर्जन करण्यासाठी काही फॉर्म्युले ते गुगलला काय करायचे सर्च करायचे आणि पाहून घ्या. तर इथपर्यंत समजलं का हे बेसिक आहे पहा. हिट हा चॅप्टर चालू करण्याच्या अगोदर हे सगळं काय बेसिक आहे. इथपर्यंत जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला नंतरचा चॅप्टर काय होईल समजून पहा. मग त्यानंतर लॅटेंट हिट जो पॉईंट आहे तो तुम्हाला समजण्यासाठी हे सगळं महत्वाचं होतं. हे कोणी घेत नाही पहा. हे बेसिक काय घेतलंय अगोदर घेतलंय आपण. त्याच्यामुळे नंतर तुम्हाला लॅटेंट हिट काय करूत आपण चालू करू. जर इथपर्यंत तुम्हाला समजलं असलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.